तर जय माता दी. आज मी तुम्हाला सांगणार आहे वाटाणा पुरी, वाटाण्याची पुरी कशी करतात म्हणून. तर सगळ्यात पहिले माहिती आहे काय करायचं, वाटाण्याचे ना असे दाणे काढून घ्यायचे आणि त्यानंतर ना स्वच्छ पाण्यानं त्याला धुवून घ्यायचं. गरम पाणी नाही घेतलं तरी चालते, घेतलं तरी चालते, जसं आपल्याला धुवायचं आहे तसं धुवून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं, थोडंसं पाणी टाकून त्याला बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर ना जितकं आपलं मिश्रण आहे तितकं गव्हाचं पीठ घ्यायचं. म्हणजे थोडं गव्हाचं पीठ न जास्त घ्यायचं आणि कारण त्याचा उंडा बांधला पाहिजे असा. आणि मग त्यानंतर ना आपल्या इथे म्हणजे तीळ असेल ना तर त्यामधनं तीळ टाकायचे, म्हणजे त्यांनी कशी त्याला चव येते. त्यानंतर लसण, अद्रक, जिरं ह्याची पेस्ट टाकायची त्यामध्ये आणि आपल्याला लागते तितका आपण ना म्हणजे मसाला टाकायचा, जसं की हळद असते ना ते. त्यानंतर आपण जसं तिखट खातो तसं तिखट टाकायचं, 1 चम्मच 1.5 चम्मच जसं होईल तसं टाकायचं. त्यानंतर काळा मसाला टाकायचा आणि चवीनुसार टाकायचं मीठ. जसं आपण मीठ खातो तसं, म्हणजे जितकं आपण मीठ खातो तितकं मीठ टाकायचं. त्यानंतर टाकायचा ठेचा. ठेचा नाही टाकला तरी चालते, म्हणजे तुम्हाला आवडत असेल ठेचा तरच टाका. त्यानंतर टाकायचं जिरं आणि न पाणी टाकताना ते चुरून घ्यायचं. जसं आपण पोळ्याचं जसं पोळी जसं करतो तसा उंडा चुरतो ना, तसं ह्या उंड्याला चुरून घ्यायचं. जसं की ते असा पूर्ण झाला पाहिजे उंडा. त्यानंतर ना जशी आपण पोळी करतो ना तसं त्याला गोल गोल करायचं. तो पण तेल तापत ठेवायचं. त्यानंतर ना अशी मस्त गोल 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 पोळी होते. त्यानंतर तुमच्या इथे म्हणजे तुम्हाला जशी जितकी गोल लागते, जितकी मोठी गोल पुरी लागते तसं गोल घ्यायचा. तर माझ्या मम्मीने डायरेक्ट मोठा डब्बाच घेतला होता. तुम्ही लहान ग्लास पण घेऊ शकता. आणि एक पुरी घ्यायची आणि तेलामध्ये टाकायची. तेल खूप गरम नाही होऊ द्यायची. जर तेल खूप गरम झालं तर तुमची पुरी टाकल्यास लाल लाल होऊन जाईल. असं थोडंसं तेल तपलं की त्यामध्ये पुरी टाकून द्यायची आणि हलक्या हलक्या हाताने ना त्याला तळून घ्यायचं. त्याला तळलं की त्यानंतर मग ना ते एका भांड्यामध्ये ना काढून घ्यायचं. आता मी तुम्हाला सांगणार आहे चटणी कशी करायची. खोबरं ना अर्धा 1 घंटा पहिलेच ना भिजू घालायचं आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे करून टाकायचे आणि त्यामध्ये टाकायचं जिरा आणि लसण. त्यानंतर थोडं नमक टाकायचं आणि दही असेल ना आपल्या इथं दही, तर ते दही टाकायचं जितकं आपल्याला आंबट लागते तशी. तर इथं तर मम्मी थोडं जास्तच दही टाकत आहे. आणि त्यानंतर ना मग म्हणजे थोडीशी साखर टाकायची, म्हणजे कसं एकदम आंबट आंबट नाही लागलं पाहिजे म्हणून. मग लावायचं मिक्सर झाकण आणि मग घ्यायचं ते असं फिरवून. मग घेतलं असं ताटामध्ये मस्त अशी पुरी, चटणी आणि ठेचा. खूपच मस्त लागते. चला तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.